भूगोल जुने पुस्तक इयत्ता 4 प्रकरण 10 महाराष्ट्र खनिज संपत्ती व ऊर्जा साधने। खनिज संपत्ती महाराष्ट्रातील खनिज संपत्ती पूर्व व नैऋत्य भागात एकवटलेली आहे। याचे प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा भाग बेसॉल्ट या अग्निज खडकाचा बनलेला आहे। या खडकात खनिज संपत्ती फारशी आढळत नाही। महाराष्ट्राच्या नैऋत्य भागात जांबा खडक आढळतो। या खडकात बॉक्साइट, मॅंगनीज यासारखी खनिजे आढळतात, तर पूर्व भागात रूपांतरित खडकात मॅंगनीज, चुनखडक, लोहखनिज इत्यादी खनिजे आढळतात। खनिजे आणि उपयोग पाहूयात आणि कुठे आढळतात ते पाहूयात। मॅंगनीज लोखंड व पोलाद उद्योगात बॅटरी, रंग, जंतुनाशके, काच सामान व औषध निर्मितीसाठी उपयोग होतो। प्रामुख्याने नागपूर, गोंदिया, भंडारा, सिंधुदुर्ग येथे आढळते। लोहखनिज शुद्ध लोखंड व पोलाद निर्मितीसाठी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग येथे आढळते। बॉक्साइट ॲल्युमिनियम निर्मितीसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड येथे आढळते। चुनखडक रसायन व सिमेंट उद्योगात बांधकामासाठी लागणारा चुना तयार करण्यासाठी गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर येथे आढळते। क्रोमाइट धातू उद्योग व रसायन उद्योगात किमती खडकांवर प्रक्रिया करण्याच्या उद्योगात भंडारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे आढळते। डोलोमाइट लोखंड व पोलाद निर्मितीसाठी यवतमाळ, रत्नागिरी येथे आढळते। सिलिका काचकामासाठी सिंधुदुर्ग येथे आढळते। रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील जांबा खडक तसेच महाराष्ट्रातील बहुतेक भागांत आढळणारा बेसॉल्ट खडक बांधकामासाठी वापरला जातो। ऊर्जा साधने पारंपरिक ऊर्जा साधने, त्यामध्ये दगडी कोळसा, औष्णिक विद्युत निर्मिती व लोह पोलाद कारखान्यांसाठी वापर केला जातो। खनिज तेल व नैसर्गिक वायू मुंबई हाय व वसई हाय हे नैसर्गिक वायू व खनिज तेल क्षेत्रे आहेत। उरण बंदराजवळ नैसर्गिक वायू साठवला जातो। खनिज तेल शुद्ध करून पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी उत्पादने मिळतात। अपारंपरिक ऊर्जा साधने सौर ऊर्जा पाणी तापवण्यासाठी, अन्न शिजवण्यासाठी, काही ठिकाणी रस्त्यावरील दिवे लावण्यासाठी वापर केला जातो। महाराष्ट्रात सौर बंब, सौर चूल, सौर कुकर यांचा वापर वाढत आहे। पवन ऊर्जा वीज निर्मिती केली जाते। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जामसंडे व विजयदुर्ग, सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी ही प्रमुख केंद्रे आहेत। त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, अहमदनगर इत्यादी जिल्ह्यातील पवन ऊर्जा निर्मिती केली जाते। टाकाऊ पदार्थांपासून मिळणारी ऊर्जा जनावरांचे मलमूत्र, घरगुती व शेतीतील टाकाऊ पदार्थ यांपासून ऊर्जा निर्मिती केली जाते। बायोगॅस हे एक उत्तम उदाहरण आहे। राज्यात सागराच्या लाटांपासून वीज निर्मितीचे प्रयत्न चालू आहेत। वीज निर्मिती वाहते पाणी, खनिज तेल, नैसर्गिक वायू, दगडी कोळसा व अणुशक्ती यांचा उपयोग प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी केला जातो। अणुशक्तीचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात आहे, तर दगडी कोळसा व खनिज तेलाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो। औष्णिक विद्युत दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू वापरून निर्मिती केली जाते। औष्णिक विद्युत केंद्रे कोराडी, एकलहरे, दाभोळ, फेकरी, परळी, खापरखेडा, तुर्भे, पारस, चोला, डहाणू येथे आहेत। जलविद्युत मोठ्या धरणांतील पाणी उंचावरून खाली सोडून विद्युत निर्मिती केली जाते। जलविद्युत केंद्रे ही पोफळी, कोयना, भिला, येलदरी, भिवपुरी, खोपोली, जायकवाडी येथे आहेत। अणुविद्युत अणुशक्तीचा वापर करून विद्युत निर्मिती केली जाते। तारापूर येथे आहे। व्हिडिओला लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।